नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत टोमॅटो बटाट्याची भाजी आणि खमंग मसाला पुरी। ही 3 ते 4 दिवस आरामात टिकते। ट्रॅव्हलिंग साठी खूप छान पर्याय आहे। तर त्यामुळे ट्रॅव्हल करत असाल तर हा बेत खूप सुंदर होतो। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल जसं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे, हिंग, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता हे छान आपण परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आता इथे टोमॅटो मी जो आहे तो बटाटा जो आहे तो मी कच्चाच वापरते आहे। त्यामुळे मी टोमॅटो अर्धवट शिजवून घेणार आहे। पण तुम्ही जर बॉईल बटाटा वापरत असाल तर टोमॅटो इथे पूर्णपणे शिजवून घ्या। इथे टोमॅटो मला जितकं हवा तितकं शिजवून घेतला। त्यामध्ये लगेच हळद, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला ऍड केला आहे आणि बटाटा आता आपण ऍड करून घेणार आहोत। याच्यात आपल्याला मीठ पण चवीनुसार ऍड करून घ्यायचं आहे आणि आता हा बटाटा जो आहे छान मिक्स करून झाकून द्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटं आपण दुसऱ्या गॅसवर हा शिजवायला ठेवून देणार आहोत। आता मसाला पुरी आपण रेडी करणार आहोत। 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये हळद, धने पावडर, लाल तिखट, ओवा घेतलेला आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये ऍड केले कसुरी मेथी 2 चमचे। इथे फ्रेश मेथी पण तुम्ही घेऊ शकतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी कसुरी मेथी घेतली। मीठ चवीनुसार, थोडंसं तेल ऍड केलेलं आहे मोहन म्हणून, अगदी थोडा अर्धा चमचा, आणि मग तीळ ऍड केलेले आहेत। आता आपण जसं रेग्युलर चपातीचं मळतो तसं घट्टसर असा पुरीचा गोळा आपण भिजवून घेणार आहोत। हे जे पुरीचा डो आहे तो घट्टच भिजायचा आहे, सैलसर नको, नाहीतर पुरी कडक होतात सैलसर झालं तर। पुरीचा डो नॉर्मली थोडा घट्टच असतो, अशा पद्धतीने। आता हा छान मळून झालेला आहे। आता याला आपण थोडंसं एकजीव करून घेणार आहोत। आता पुरी लाटून घेऊ लगेचच। वेळ असेल तर 10 मिनिटं ठेवलं तर अजूनच ते छान मुरतं, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही, मला सकाळी टिफिनसाठी हे द्यायचं आहे। तर इथे पुरीच्या आकारासाठी मी काय करते ना, एक एक पुरी न लाटता एक मोठा गोळा घेतलाय, त्याला छान मोठी पोळी लाटली आहे आणि कटरने असं मी, तुमच्याकडे कटर नसेल तर वाटी किंवा ग्लासने कट केलं ना तर या झटपट पुरी बनतात। तर अशा पद्धतीने मी या पुऱ्या करून घेतल्यात आणि लगेचच यांना तळून घेणार आहोत। तर या टम्म फुगतात, प्रत्येक एकूण एक पुरी छान टम्म फुगलेली आहे आणि लगेचच रेडी होते, कारण की ते गव्हाचंच पीठ आहे। जास्त वेळ तळण्याची गरज नाहीये। हलकासा लालसर, पण कमी तुम्हाला लालसर कमी हवी असेल तर गॅस थोडं मंद आचेवर ठेवायचा आणि मग तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने बघू शकता छान टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा पुरी रेडी झालेली आहे। बटाट्याची भाजी सुद्धा इथे 20 मिनिटं लागले मंद आचेवर शिजायला।